दहावीला पोरगा बोर्डातून पहिला येतो आणि सर्टिफिकेट बापाच्या नावाने येतं. असं होतं का? धन्यता मायबापाला का? कारण चांगलं कर्म केलं तरी मायबापाचं नाव निघतं, वाईट कर्म केलं तरी मायबापाचंच नाव निघतं. दहावीला बोर्डात पहिला मुलगा कोणाचा? हो, रामभाऊचा. तो गटारीमध्ये लोळतोय दारू पिऊन. कोणाचा पोरगा हो? गावातल्या रामभाऊचा. म्हणून माझी एक विनंती असेल, मातृवर्ग या ठिकाणी जमला, आपल्या पोरीचं लग्न करत असताना काही गोष्टी लग्नामध्ये कमी द्या, काही गोष्टी जास्त द्या. कदाचित मी सांगेल तुम्हाला, नका देऊ तिला LCD LED, नका देऊ. फ्रीज देऊ नका तुमच्या पोरींना. काही काही गिझर बी देते, नका देऊ गिझर. नका देऊ आपल्या पोरीला गॅस. गुप्त रूपामध्ये असेल तरी तो अग्नी असतो. अग्नी लग्नात दान नसतो करायचं. तुम्ही अशी व्यवस्था करता, उद्या गेली आणि सासूतून वेगळी राहिली ना तरी तुला कशासाठी साधूच्या दारामध्ये पदर पसरायची गरज पडणार नाही. चुकीचं करताय माझ्या ताईंनो. तुम्ही सगळ्याजणी आई आहात. मी एका मुलीची आई. माझ्या ताईंनो, माझं एक वाक्य तुमच्या काळजामध्ये उतरून घ्या. आता ज्यांचे लग्न झालेत पोरीचे ते जाऊ द्या, पण ज्यांना पोरीचे कन्यादान अजूनही करायचे, एक वाक्य माझं लक्षात घ्या. काही गोष्टी तुमच्या पोरीला द्या, काही देऊ नका. पण माझी एक विनंती असेल ग माझ्या ताईंनो, पदारपासून मी तुमच्या समोर भीक मागते, संस्काराची शिदोरी आपल्या पोरीला भरभक्कम द्या, की कधी ते संस्कार कमी नाही पडले पाहिजे. ज्यावेळी ती वाईट वागते ना, त्यावेळी सासू म्हणते तुझ्या आईनं तुला हे शिकवलं का? मग आईचा उद्धार होतो. तुझ्या बापानं हे शिकवलं तर तुला बापाचा उद्धार होतो. पण याही पलीकडे जाऊन या उलट जर ती सगळ्यांना आपल्या संस्काराने, सगळ्यांच्या थोरा मोठ्यांच्या आज्ञेत वागत असेल, सगळ्यांच्या आज्ञा पाळत असेल, सगळ्यांचं मन धरून राहत असेल, तर शेजारी पाजारचे सुद्धा विचारतात, बाई अगं हे संस्कार तू कुठून घेऊन आलीस? त्यावेळी तिच्याकडे आत्मविश्वासाने एक वाक्य असतं, हे सगळे संस्कार मी माझ्या आई वडिलांकडून घेऊन आले. हे माझ्या आई वडिलांची शिदोरी. बाबुल जो तूने सिखाया, जो तुझसे है पाया, सजन घर ले चली. यादों के लेकर साए चली घर पर आए, तुम्हारी लाडली. कैसे भूल पाऊंगी मैं बाबा, सुनी जो तुझसे कहानियां हो. मेरे ससुर जी पिता है, पति देवता है, देवर छवि कृष्ण की. बाबुल जो तूने सिखाया, जो तुझसे पाया, सजन घर ले चली. कोणाचं मन कधी दुखू नका गड्या माईबाप. जगायचं किती दिवस माझ्या दादांना? कुछ पल की जिंदगानी, एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी, मन है घड़ी कदर पर, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे, कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू, प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे, पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. लोकांकडे लक्ष देऊ नका. भुंकणाऱ्या कुत्र्याला थांबून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगायचा फायदा होत असतो. गावात हत्ती आला तर कुत्रे भुंकतच असतात. कुत्र्याने भुंकणं हत्तीचं मोठेपण असतं, हातीने मागे फिरून पाहणं कुत्र्याचं मोठेपण वाढत असतं. लोकांकडे लक्ष देऊच ना गड्या मायबाप. लोक तुम्हाला येडे म्हणत असतील. पहिली सुरुवात घरातून होती. पहिली सुरुवात घरातून होती. तुम्ही फार हसल्या ग. कबूल झाल्या ना. तुम्ही चांगलं कार्य करत असताल तर लोक तुम्हाला नाव ठेवतील, पण लोकांच्या वाईट बोलण्याकडे लक्ष देऊ नका माझ्या दादांनो. तुम्ही तुमचं कर्म करत राहा. एक दिवस तुम्हाला नाव ठेवणारे तुम्हाला मुजरा केल्याशिवाय राहणार नाही गड्या. मुजरा केले ना.
गुलाबाच्या फुलावरून चालत असताना काटे टोचणारच, काट्यांना फक्त टोचणच माहिती असतं. काट्यांना फक्त टोचणच माहिती असतं. तुम्ही चालत राहा, चालत राहा, चालत राहा. एक दिवस तुम्हाला टोचणाऱ्या जाती झुकल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल